च्या मागणीसाठी मोर्चा निघतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी याआधी अनेक आंदोलनं करण्यात आलेली आहेत। कामबंद आंदोलनासारखं आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं, मात्र या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही। काही दिवसापूर्वी जे काही आंदोलन झालेलं होतं त्यावेळी आश्वासनं दिली गेलेली होती, मात्र या आश्वासनांची पूर्तता देखील झालेली नाही आणि त्यामुळेच आता हे सगळे निमशासकीय कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या आंदोलनामध्ये आपण बघतोय शिक्षक असेल, महसूल असेल, सगळ्याच विभागाचे कर्मचारी जे आहेत ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। या सगळ्या आंदोलनातील राज्याच्या ज्या संघटना आहेत त्याचे प्रतिनिधी देखील या सगळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। कोल्हापुरातून या सगळ्या राज्यव्यापी मोर्चांची सुरुवात आज झालेली आहे आणि आज पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीने निघालेला आहे। आपण बघू शकतो हा सगळा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आलेला आहे आणि जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीत लागू केली गेली पाहिजे अशा पद्धतीची आग्रही मागणी या निमित्तानं केली जाते आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देखील या निमित्तानं इशारा जो आहे तो देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला। जवळपास 5 ते 6 हजार कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे सगळे कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तर कोल्हापूरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जातोय।